बालुशाहीसाठी लागणारं साहित्य 2 वाटी आपण हे बघू शकता तुम्ही 2 वाटी आपण मैदा घेणार आहोत. त्यांची 2 वाटी आपण मैदा घेतलेले आहे. तर त्याच वाटीनं आपण दही पण मापून घ्यायचं आहे. 2 वाटी मैदा असल्यावर 1 वाटी दही घ्यायचं आहे. दही टाकण्याच्या आधी 1 मोठा चम्मच तूप टाकून घ्यावं किंवा डालडा पण टाकला तर चालेल. 1 चम्मच बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा कोणताही चालेल. कोणतेही गोड पदार्थात थोडं मीठ टाकलं की चव जास्त येतो, त्यामुळे थोडं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. त्याला जरा हलक्या हातानं असं करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बघू शकताय हे जरा कणिक आपण मळून घेतलेली आहे चांगली. आता ह्याला थोडं दही टाकायचं आपल्याला, थोडं थोडं करून टाकायचे, ज्याप्रमाणे आपल्याला पीठ नाही घट्ट नाही पातळ नाही, असं करून हलक्या हातानंच करायचं आहे, जास्त त्याला प्रेस करायचं नाही. बघू शकतायत आपण एका वाटी दहीने आपण एवढं कणिक मळून घेतलेली आहे. त्यात कसलाही पाण्याचा वापर केलेला नाही आहे. थोडा हाताला तूप लावून हे परत जरा हात लावून घ्यायचे आहे तुपाचा, कारण हे आपलं व्यवस्थित भिजू शकत नाही. नाही ह्याला जास्त प्रेस करायचे नाही, ह्याला काही आपल्या पिठासारखं भिजवायचं. हलक्या हातानाच हे गोळा करून रेडी करून घ्यायचं आहे. ह्याला आपण आता 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवूया, कारण पीठ जेवढं भिजेल तेवढं आपलं बालुशाही खुसखुशीत आणि चमचमीत होईल. तर ही चासणी ही आता आपण रेडी करून घेऊयात. ज्या वाटीनं आपण मैदा घेतला त्याच वाटीनं 2 वाटी साखर टाकून घेऊयात. हे बघा, बघू शकताय तुम्ही 2 वाटी साखर टाकलेली आहे मी. आणि ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने 1 वाटी आपण पाणी टाकूयात. साखर भिजन सगळी तेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं त्याच्यात. आता हे जरा साखर विरघळूस तर चांगलं हलवून घेऊयात. ह्याला आपल्या गुलाबजामुनसारखी पण चासणी करायची नाही आहे. त्याच्यानं काय होतो का बालुशाही आपली खूप नम पडते, पाकमध्ये पण जात नाही, किंवा गेलं तर खूप 1 ते 2 दिवसातच ती बालुशाही खराब होऊन जाते. त्यामुळं आपल्याला पाक आता सांगन त्या पद्धतीनं तुम्ही करा. 10 मिनटं शिजू द्यायची आहे. आपली साखर अजून विरघळली नाही आहे, त्यामुळं आपल्याला हे असंच चालवायचं आहे. खूप कमी लोवर करायचे, नाही फास्ट नाही कमी, कारण कसं होतं फास्ट केलं की आपलं साखर पातेल्याला मध्ये चिटकून जाते. त्यामुळं असं चमचा हलवायचे सारखं दमानी. बघू शकतायत आपण आता साखर पूर्वी विरघळलेली आहे. थोडा थिकपणा पण आलेला आहे जो चासणीला असावे. बघू शकता चमच्याहून हे सगळं पाणी आता थेंब पडते. हे जेवढं आपलं थेंब दमानी नाही पडत तेवढं आपल्याला शिजू द्यायचं आहे. तरी अजून एक दुसरी पद्धत आहे, तेही मी सांगेन तुम्हाला चासणी रेडी झाल्यावर. तेवढं आपला असं बघू शकताय आपली चासणी रेडी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करूयात. बघू शकता तुम्ही हे थेंबपणाला खूप थोडा वेळ लागते, म्हणजे आपली चासणी रेडी झालेली आहे. तरी दुसरा पर्याय मी तुम्हाला सांगते, खूपच सोपी पद्धत. असं टाकून घ्यायचे प्लेटीमध्ये. असं तुम्ही असं बघू शकता हे एक तार आलेली आहे, म्हणजे आपली चासणी रेडी झालेली आहे. आता पण ह्याच्यामध्ये जे जिलेबी कलर म्हणून दुकानात भेटतो तो कलर टाकायचा आहे, जे आपल्या बालुशाहीला थोडा कलर येईल, हॉटेल पद्धतीनं बनेल. असं मिक्स करून घेते. आपली चासणी आता टाकून घेऊया. बघू शकताय आपलं पीठ पण भिजून रेडी झालेलं आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये किती हे पीठ डाळ आलेलं आहे. असंच पीठ आपल्याला हवंही होतं. आपण आता ह्याच्यातलं थोडं कणिक घेऊयात हातात. हे काय जास्त प्रेस करायचं नाही आहे, हलक्या हाताने गोल करून घ्यायचे.
असं झालं की त्याला बोट जरा टाकायचं. हे बघू शकताय तुम्ही, असं बोट इथून निघावं लागतो, कारण इथून तेल गेलं की हे सगळं चांगलं तेलाने तळलं जाईल. हे असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला हॉटेलची पद्धत सांगते. हॉटेलमध्ये बालुशाही कोणत्या पद्धतीने बनते, ज्याला डिझाईन वगैरे देतात त्यांनी ती पद्धत बघू शकतात आपण. जे आपण करंजीला करतात हे अशी डिझाईन, तुमच्यापाशी वेळ असेल तर तुम्ही करू शकताय. हे असं करून हे जेव्हा तेलातून बाहेर निघेल तेव्हा ही लेअर सगळी सुटणार. तुम्हाला कोणती आवडेल ती नक्की ट्राय करा. बघू शकताय आपल्या तेवढ्या कणीमध्ये कमीत कमी 12 ते 13 बालुशाही बनलेले आहेत. आपण कोणतेही आकाराचे बनवू शकतात, छोटे किंवा मोठे, पण मीडियम साईज बरी आहे. आता आपण हे धीमी आचेवर तळून घेऊयात. हे बघू शकता तुम्ही. बालुशाहीसाठी आपण आता तेल गरम करून घेऊयात. बघू शकताय आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आपण एक एक करून बालुशाही टाकूयात आता तळायला. बघू शकतायत आपण गॅस बंद करून बालुशाही तळत आहेत, कारण ह्याला धीमी आचीच लागतो. ह्याला कमीत कमी 1 मिनटं असं तळू द्यायचं आहे. तो आपोआप वर आल्यावर तो पलटी करायचा. आता बघू शकतायत आपली बालुशाही खाली होती टाकल्या आता ही वरती आलेली आहे. आपल्याला 1 मिनटं झालेलं आहे हे तळून. मग आपण ही बाजू पलटून घेऊयात. बघू शकताय खूप दमाने करायचं आहे हे. एक ते 2 मिनटात हे रेडी झालेलं आहे. तळून दोन्ही बाजू तळून झालेली आहे. आता ह्याला खूप दमाने व्यवस्थित काढून घ्यायचे आपल्याला. बघू शकते ह्याचा कलर क्रिस्पी झालेला आहे. हे इथंच वितळून घ्यायचं आहे आपल्याला. हे कोणत्याही प्लेटीत किंवा टिश्यू पेपरवर काढायचं नाही आहे. बघू शकतात आपलं तेल आता वितळून झालेलं आहे. बघू शकतात आपली चासणी जो थोडं गरम आहे, गरमच असावी. आणि हे काढल्या लगेच आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. बघू शकताय तुम्ही आता ह्या पद्धतीनं तुम्हाला टाकायचं आहे. कमीत कमी ह्याला 1 मिनटं असं ठेवायचं आहे. बघू शकताय आपण आता अजून एकदा तळायला टाकत आहोत. बघू शकतायत आपली बालुशाही वरती आलेली आहे. आता हे पलटून घेऊयात आपण. आता ही बाजूही आपण त्याच प्रकारानं तळून घेऊयात. बघू शकताय तुम्ही आता पाक अर्ध्यामध्ये गेलेला आहे. आता हे आपण पलटी करून घेऊयात. बघू शकता ह्याचा कलर कसा आलेला आहे. बघू शकताय तुम्ही आता दोन्हीकडून आपला पाक गेलेला आहे. आता ह्याच्यात ह्याला कमीत कमी 2 मिनटं लागलेलं आहे. आता हे आपण बाहेर काढून घेऊयात. एक एक करून काढून घ्यायचं आहे आणि ते पण आता एका चाळणीमध्ये टाकून घेऊया.
कारण ह्याचा पाक थोडा शिल्लक आहे तो वितळण. बघू शकताय तुम्ही, मी आता बाहेर काढून घेतलेला आहे. तर आता आपली बालुशाही रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात पाक पूर्ण आतमध्ये गेलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच छान, खूपच चवीलाही खूप छान झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की छान झाली आहे का नाही. नमस्कार.